महानगरमध्ये आपलं स्वागत. आपली शाळा आणि आपले विद्यार्थी हे सतत अभ्यासामध्ये पुढे असावेत, शिक्षण क्षेत्रामध्ये आपली शाळा देखील पुढे असावी, यासाठी अनेक शिक्षक जे आहेत ते प्रयत्न करत असतात. आपल्या अनुभवाच्या बळावर आणि आपल्या विषयाच्या अनुषंगानं हे शिक्षक वेगवेगळे प्रयोग जे आहेत ते आपल्या शाळेमध्ये राबवत असतात आणि आपला विद्यार्थी हा भविष्यातला उद्याचा विद्यार्थी अतिशय गुणवत्तापूर्ण कसा घडेल याकरता प्रयत्न करत असतात. अशाच एक प्राध्यापिका आज आपल्या सोबत आहेत, ज्यांचं नाव आहे प्रीती पवार. मॅडम, स्वागत आहे आपलं माय महानगरमध्ये. मॅडमचं वैशिष्ट्य म्हणजे विज्ञान आणि गणित या विषयाच्या त्या तज्ज्ञ प्राध्यापिका आहेत आणि आपल्या शाळेतला विद्यार्थी गणित आणि विज्ञान विषयामध्ये नेहमी पुढे राहिला पाहिजे यासाठी त्या विविध प्रयोग करत असतात, नवनवीन संकल्पना त्या राबवत असतात. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे विज्ञान विषयामध्ये त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे हे विज्ञान विषय सोपा करून विद्यार्थ्यांना सांगितला. खरं म्हणजे गणित आणि विज्ञान हा विषय जर पाहिला तर हा किचकट आणि क्लिष्ट विषय मानला जातो. विद्यार्थी ह्या विषयाला हात लावणं म्हणजे कपाळावर आठ्या येतात विद्यार्थ्यांच्या. आणि खरं म्हणजे आता जसजशा पद्धतीनं पोर्शन बदलतोय, अभ्यासक्रम बदलतोय, त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना देखील हा विषय कंटाळवाणा वाटतो. परंतु पवार मॅडम जे आहेत त्यांनी विज्ञान आणि गणित हा विषय अतिशय सोप्या पद्धतीनं आपल्या विद्यार्थ्यांना करून सांगितला आणि त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना या विषयाची गोडी त्यांनी लावली. नव्हे तर त्यांनी विविध प्रयोग राबवले, वेगवेगळे विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना या विज्ञान प्रदर्शनात सहभागी करून घेतलं आणि राज्यस्तरावर पोहोचवलं. आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत. मॅडम, आपलं स्वागत आहे माय महानगरमध्ये. धन्यवाद. तुमची सुरुवात म्हणजे तुम्ही शिक्षक या पेशामध्ये आहात, व्यवसाय तुमचा म्हणजे शिक्षक तुम्ही आहात, तर तुम्हाला शिक्षकच व्हायचं होतं की काय नेमके स्वप्न होते तुमचे? नाही, तसं मला ऍक्च्युली माझे जे पप्पा आहेत ते ह्याच फील्डमध्ये होते. अच्छा, वडील शिक्षक आहेत. वडील शिक्षक असल्यामुळे तसं शिक्षक या पेशाविषयी थोडीशी आपुलकी होतीच. अच्छा. आणि त्यावेळेस बीएड साठी सीईटी होती. सीईटीची परीक्षा दिली, चांगले गुण मिळाले, मेरिटमध्ये नंबर लागला. मग आता जर हा पेशा स्वीकारायचा आहे, मग पेशा स्वीकारला आणि मग कामाला सुरुवात केली. तुमचा जो विषय पाहिला आम्ही विज्ञान आणि गणित, म्हणजे तुम्ही सांगितल्यानंतर मी पाहिलं की विज्ञान आणि गणित विषय हा विद्यार्थ्यांना तसा क्लिष्ट वाटतो. म्हणजे सहसा जर आपण मुलांची टक्केवारी पाहिली तर या विषयांमध्ये कमी प्रमाणात टक्केवारी मिळत असते. परंतु तुम्ही तो सोप्या पद्धतीने करून सांगतात. नेमका कशा पद्धतीने तुम्ही हे विषय विद्यार्थ्यांना समजावून सांगता? कसं आहे, सुरुवातीपासूनच मुलांना पूर्वीपासून सगळे सांगत येतात की गणित विषय अवघड आहे, विज्ञान विषय अवघड आहे. परंतु जेव्हा आपण मुलांना शिकवतो, परंतु शिकवताना तीच नेहमीची जुनी जी पद्धत आहे त्या पद्धतीने शिकवायच्या ऐवजी आपण जरा वेगवेगळ्या टेक्निकचा वापर केला, वेगवेगळ्या कृतींचा वापर केला, कृतीयुक्त शिक्षणाचा जर आपण आधार घेतला तर ते मुलांना शिकवायला सोपं जातं. मग त्यासाठी समजा आता विज्ञान विषयामध्ये आपण छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी मुलांना करून दाखवू शकतो. समजा साधं ऍसिड आणि बेस हे नक्की कुठे आहे, आपल्या घरातले काही उदाहरणं आहे, जसं हार्पिक आहे, आपण टॉयलेट क्लीनर म्हणून वापरतो आहे, मग त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ऍसिड आहे, अशा छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत ज्या मुलांच्या आजूबाजूलाच आहे, दैनंदिन व्यवहारामध्ये आपण वापरतो आहे. अशा ह्या गोष्टींची त्यांना थोडीशी ओळख करून देऊन त्यांना त्या गोष्टी सांगून ते त्यांना सोपं करून देता येतं. शिवाय वर्गामध्ये शिकवताना आपण जो टॉपिक शिकवत आहे त्याच्याशी रिलेटेड काही साहित्य वापर केला आपण, की जेणेकरून मुलांना त्या स्वतः कृती करायला दिल्या आणि कृती केल्यानंतर मग मुलांना ते अजून सोपं वाटतं. आणि एकदा मुलांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला की मुलं आपोआपच सांगतात की मॅडम समजतं आहे, आपण पुन्हा परत अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी किंवा पुढच्या वेळेस तुम्ही परत मॅडम असं साहित्य घेऊन या, आपण त्या साहित्याचा त्याच्यामधनं आम्हाला पटकन समजतं आहे, सोपं जातं आहे. गणितासाठी पण आपण तशाच वेगवेगळ्या प्रकारच्या कृती करू शकतो. साधारणपणे मुलांना जर प्राथमिक क्रिया चांगल्या येत असेल तर पुढच्या क्रिया शिकवायला सोपंच जातं. परंतु त्या प्राथमिक क्रिया जर चांगल्या येत नसेल तर त्याच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला वापरता येतात. जसं आधी नंबर लाईन आहे, तर नंबर लाईनवर डावीकडे प्लस नंबर आहेत, उजवीकडे मायनस नंबर आहे. हे जे काही आहे हे ऍक्च्युअली जेव्हा आपण सांगतो आहे किंवा फळ्यावर आपण ड्रॉ करतोय त्याच्याऐवजी काही कृतींचा वापर जर आपण केला की मुलांना दाखवायला लावले की आता तू हे नंबर्स दाखव, मुलं स्वतः येऊन करता आहेत, तर त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट पण निर्माण होतं, आवड पण निर्माण होते आणि त्याच्याबद्दल थोडंसं त्यांना इंटरेस्ट निर्माण व्हायला लागतो आणि मुलं आनंदाने सोडवायला सुरुवात करतात. पण एक जर आपण बघितलं जसं विज्ञान आणि गणिताच्या बाबतीमध्ये, तर तुम्हाला असं वाटतं का की पुस्तकी ज्ञानापेक्षा विद्यार्थ्यांना कृतीतून शिक्षण देणं
हे आजच्या काळाची गरज आहे, की जेणेकरून त्यांना तो विषय जो आहे तो क्लिष्ट वाटणार नाही, कंटाळवाणा वाटणार. हो, कारण की आता कृतीयुक्त शिक्षण कसं आहे, मुलं आता तुम्ही बघितलं की आता जवळजवळ एक 7-8-10 वर्षाचा कालावधी आहे की मोबाईल खूप जास्त प्रमाणामध्ये हो. सगळीकडेच त्याचं हे बरोबर. आहे आणि पालक पण मुलांना वापरून देत आहे. काही घरांमध्ये तुम्ही कंडिशन बघितले तर डायरेक्ट पालकांनी मुलांना त्यांचा सेपरेट मोबाईल दिलेला आहे बरोबर. आणि मोबाईलमध्ये मुलं खूप जास्त वेळ घालवतात आणि जर आपण त्याच्यामुळे आपण जेव्हा वर्गात शिकवत असतो म्हणजे सायन्स विषयाचं आपण जर घेतलं की तुम्ही एखादी गोष्ट त्यांना सांगता आहात, एखादा टॉपिक, एखादी संज्ञा समजून द्यायचा प्रयत्न करता आहात, तर ते त्यांना असं बोरिंग वाटायला लागतं. आणि मोबाईल कसं असतो, तुम्ही नुसतं बोट फिरवले की पटापट स्क्रीन बदलते आहे आणि मुलांना नवीन काहीतरी बघायला मिळत आहे. हो. मग जर आपण कृतींचा वापर शिकवताना केला तर त्याच्यामुळे मुलांचं लक्ष आपल्याकडे कंटिन्युअस राहतं, आपण काय सांगतो आहे, काय करतो आहे आणि त्यांना पण त्या गोष्टी करण्याची म्हणजे त्यांना पण त्या आवड गोष्टी निर्माण करायला आवड निर्माण आवड होते. निर्माण. पण मग तुम्ही तुमच्या शाळेच्या माध्यमातून असे वेगवेगळे काही प्रदर्शन म्हणा, विज्ञान प्रदर्शन असतील हो, किंवा काही इतर ऍक्टिव्हिटीज त्या कशा पद्धतीने राबवतात? म्हणजे आमच्याकडे वर्षभरामध्ये बालविज्ञान म्हणून एक छोटासा उपक्रम राबवला जातो. बालवैज्ञानिक आपण शोधतो. बालविज्ञान. मग त्यानंतर आपला 28 फेब्रुवारीला विज्ञान दिन असतो, हो. तेव्हाही मुलांना उपकरणं मांडायला आम्ही संधी देतो. वा. त्याच्यानंतर शालेय अंतर्गत विज्ञान प्रदर्शन हे सगळ्या शाळांमध्ये असतं डिसेंबर महिन्यामध्ये. त्यामध्येच प्रत्येक मुलाला सहभाग घेण्याचा संधी देतो. त्याच्यामुळे प्रत्येक जण आपल्या आपल्या कौशल्याचा वापर करून चांगल्या प्रकारचं उपकरण करतो. आणि गणित विषयाच्या संदर्भामध्ये काय सांगाल? गणित विषयाच्या संदर्भामध्ये पण छोट्या छोट्या आता जसं गणित दिन असतो त्यावेळेस पण म्हणजे फक्त जसं आता विज्ञानाची ऍक्टिव्हिटी करतो तशा गणिताच्या पण ऍक्टिव्हिटी बरं. करता येतात. म्हणजे छोटे छोटे उपकरण तयार करता येतात. आता 5वी ते 7वीचे विद्यार्थी म्हटलं तर बऱ्यापैकी 5वीचे जरी विद्यार्थी आमच्याकडे आले तरी बऱ्याच विद्यार्थ्यांना प्राथमिक क्रिया येत नसतात. मग अशा वेळेस काही अशी उपकरणं तयार केली जातात की त्याद्वारे मग साध्या साध्या संख्यांची बेरीज करणं. सध्या पहिले सुरुवातीला 1-1 अंक असतील, मग 2-2 अंकांच्या, मग 3-3 अंकांच्या बेरजा करणं. पण ते करताना पण काही उपकरणांचा जर वापर केला तर ते त्यांना अजून चांगल्या प्रकारे सोप्या पद्धतीने सुलभ त्यांना होतं. लक्षात येईल. मॅडम, पण काय होतं की कधी कधी विद्यार्थ्यांना शिकवलेलं समजतं, परंतु प्रत्यक्षात परीक्षेच्या वेळेस ते त्यांना उतरवता येत नाही, म्हणजे ते मांडता येत नाही. असं तुम्हाला आढळून आलंय का? म्हणजे तुम्ही आता इतक्या वर्षापासून हे विषय शिकवता. कधी कधी काय होतं की आपण जेव्हा फळ्यावर शिकवत असतो आपण विचारतो अरे मुलांना समजलं का, ते हो म्हणतात आणि त्यावेळेस ते उदाहरण सोडवतात. पण परीक्षेच्या वेळेस कधी कधी त्यांची गडबड होऊन जाते. म्हणजे छोटे छोटे आता समजा समीकरण हे आहेत ते सोडवताना कदाचित समजा इकडे 2x + 5 आहे आणि आता हा +5 तिकडे नेताना मायनस करायचा आहे आपल्याला, पण हे त्यांच्या गडबड होऊन जाते की अरे हा मायनस करायचा की प्लस करायचा आहे. अशा छोट्या छोट्या मिस्टेक्स ते वेळेवर करू शकतात. मग त्याच्यासाठी त्यांच्या त्या कन्सेप्ट आधी क्लिअर करणं फार गरजेचं असतं की अरे आपल्याला हा इकडे प्लस आहे, बरोबर चिन्हाच्या इकडे असलेला प्लस इकडे नेताना तो मायनस होणार आहे, हे त्यांना कळालं पाहिजे. मग त्याच्यासाठी पण काही विशिष्ट ऍक्टिव्हिटीज ज्या काही आहेत किंवा आपण त्याच्याशी संदर्भात एखादी गोष्ट सुद्धा त्यांना सांगू शकतो की कशा पद्धतीने, किंवा आता गणिताचे जे काही शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांच्या छोट्या छोट्या कथा आहेत त्यांचा सुद्धा आपण शिकवताना वापर करू शकतो. तर मॅडम, तुम्हाला असं वाटतं का की हे जे विषय गणित असेल, विज्ञान असेल, आणि हे तर ठीक आहे, पर्यावरण आणि हे तर शिकवले जातात तर ते आवश्यक आहे आता, कारण आपण जशी प्रगती करतोय तसं आता हे प्रश्न देखील आपल्या समोर उभे राहणारच आहे पर्यावरणाचे. परंतु गणित आणि विज्ञान विषयाच्या संदर्भामध्ये आता तुम्ही एवढ्या वर्षापासून विद्यार्थ्यांना शिकवतात, अनेक विद्यार्थी तुम्ही घडवलेले आहेत, तर शिक्षण धोरणामध्ये काही या विषयाच्या संदर्भात काही बदल करावा असं वाटतं आपल्याला? म्हणजे थोडासा सिलेबस बऱ्यापैकी वास्ट आहे, थोडा सिलेबस कमी केला पाहिजे म्हणजे पुस्तकातला. आणि कृतीयुक्त थोडं जास्त कृतीवर जास्त भर दिला पाहिजे, कारण की मुलांनी स्वतः केलं पाहिजे. कारण की हे दोन्ही विषय असे आहेत की जेव्हा तुम्ही स्वतः करताय, विज्ञान तर विषय असा आहे की नुसतं ह्या शास्त्रज्ञांनी असा असा शोध लावलेला आहे, त्यांनी असं केलं म्हणून आज आपण बल्ब बघतो आहे, हे बघतो आहे. पण मग मुलं जेव्हा स्वतः उपक्रम, तो जो काही ऍक्टिव्हिटी स्वतः करणार आहे तेव्हा त्याला त्याच्या मागच्या सगळ्या गोष्टी कळणार आहे. नाही, खरंय, कारण विज्ञानही आता प्रगती करत आहे. ठीक आहे, शास्त्रज्ञांनी केलं, त्यांनी दिलं, त्याच्यावर पुढे आपण चाललोय. पण आता पुढे खूप
तंत्रज्ञान आता प्रगती करत आहे, त्या दृष्टिकोनातून आता शिक्षकांचे प्रयत्न असले पाहिजे की आपल्या शाळेतून देखील एखादा संशोधक घडावा. कारण ते झाले, पण पुढे नवीन अजून संशोधक आता घडावे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणून तो विषय आहे ना, विषय म्हणून तर त्यांनी पहिले आपण सायन्स होता, आता सायन्स अँड टेक्नॉलॉजी घेतली. सायन्स टेक्नॉलॉजी दिवसेंदिवस जसं तुम्ही बघताय, आता आयफोन आज 16 आहे, तो उद्या 17 येतो आहे, म्हणजे एवढे फास्ट बरोबर. टेक्नॉलॉजी एआय टेक्नॉलॉजी आता एआय आली आहे. सगळ्या गोष्टी आहेत. पण तुम्हाला अनेक पुरस्कार देखील मिळाले. त्या पुरस्कारांविषयी कोणत्या कोणत्या विषयांमध्ये आपल्याला पुरस्कार मिळाले? मला रोटरी क्लब ऑफ सिन्नरचा पुरस्कार मिळालेला आहे. तो हेच ऍक्टिव्हिटी उपक्रमशील शिक्षक म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. आमच्या संस्थेमध्ये, आमच्या शाखेमध्ये एक पुरस्कार दिला जातो, आदर्श शिक्षक, गुणवंत शिक्षक म्हणून, तो पण मिळालेला आहे. सिन्नरचा लायन्स क्लब ऑफ आदर्श शिक्षक, तो पण ह्याच वर्षी तो पुरस्कार मला मिळालेला आहे. त्याच्यानंतर संगमनेरचं विद्यापीठ विद्यापीठ म्हणून आहे, त्यांनी पण एक विज्ञान उपक्रमशील शिक्षक म्हणून तो पुरस्कार दिलेला आहे. महत्वाचं म्हणजे सगळ्यात आवडलेला मला जो पुरस्कार होता, एक छोटी शाखा आहे आमची गोंद्याला, 8वी 9वी 10वी 3च वर्ग, विद्यार्थी संख्या पण कमी आहे आणि ग्रामीण भाग आहे एकदम. मग मुलांना शिकवताना आम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी, आणि मुलांकडे कसं म्हणजे जसं शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये खूप डिफरन्स असतो. साधं तुम्ही स्कूल बॅग बघितली तर शहरातल्या स्कूल बॅग आणि खेड्यामध्ये मुलं पिशवीच घेऊन येतात आणि थोडं दप्तर असं, किंवा आपण काही, आता जसं तुम्ही पण पालक आहात, शाळेत जर शिक्षकांनी सांगितलं की उद्या अशी अशी ऍक्टिव्हिटी करायची, उपक्रम करायचं, हे साहित्य लागणार आहे, तर तुम्ही देतात विद्यार्थ्यांना किंवा करून पण देतात. तसं खेड्यामध्ये हे लगेच अवेलेबल उपलब्ध होत नाही. मग आम्ही त्या मुलांसाठी, म्हणजे मी आणि माझ्या बरोबरचे सगळे सहकारी, आम्ही साहित्य घेऊन यायचो, ते करायचो ऍक्टिव्हिटीज. त्याच्यामुळे मग तेव्हा त्या मुलांनी मला तो पुरस्कार दिला होता की आमच्या आवडत्या मॅडम भाऊ ह्या शाळेतला, तो सर्वात महत्वाचा. ह्या बाकीच्या पुरस्कारांपेक्षा विद्यार्थ्यांनी तुम्हाला दिलेला पुरस्कार म्हणते तो खऱ्या अर्थाने एकदम चांगला आठवणीतला आणि चांगला पुरस्कार. शेवटी कसं असतं, आपण ज्यांच्यासाठी काम करतो त्यांनी पुरस्कार दिला तर तो जास्त मोठा. तुम्ही जसं म्हणतात की ग्रामीण भागात हे खरं आहे की सगळीकडे सगळ्या सुविधा उपलब्ध असतात असं नाही, परंतु ग्रामीण भागातले विद्यार्थी देखील हुशार असतात आणि तसे विद्यार्थी देखील आहेत तुमच्याही बघण्यात असतील. त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळालं तर तुमच्यासारखे शिक्षक असले तर चांगलं मार्गदर्शन निश्चितपणे मिळेल, कारण तुम्ही ज्या पद्धतीने प्रयोग राबवतात किंवा कृतीतून त्यांना शिक्षण देतात. तर मॅडम, आता ह्या विषया संदर्भामध्ये आणखीन काही नवीन प्रयोग होणं आवश्यक आहे विज्ञान गणित विषयाच्या संदर्भामध्ये. जे येणारे जे विद्यार्थी आहेत 9वी 10वी पर्यंत, आपण म्हणतो की 10वी पर्यंत पाया पक्का असणं खूप आवश्यक आहे, कारण पुढे मग त्याचा उपयोग होतो पुढच्या उच्च शिक्षण घेण्यासाठी. तर यामध्ये काही बदल करावा किंवा पालकांकडूनही काही प्रयत्न होणं अपेक्षित आहे, विद्यार्थ्यांकडून काही अपेक्षित असं वाटतं आपल्याला? ते आता शिक्षक तर त्यांच्या पद्धतीने शिकवता आहेच, आणि पालकांचं जसं तुम्ही म्हटले की खरंच पालकांनी पण थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. आता बऱ्यापैकी पालक जागरूक आहेत, आता तसे बऱ्यापैकी सुशिक्षित आहेत सगळे, पूर्वी तशी कंडिशन नसायची आणि पालक लक्ष देतात. परंतु परत आता एक नवीन कंडिशन आली की आई वडील दोघेही जॉब करतात, त्याच्यामुळे थोडंसं दुर्लक्ष होतच. आणि मुलांनी पण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. आता कसं आहे, सध्या सर्वात मोठा प्रॉब्लेम मोबाईलचा आहे. मुलांचं मोबाईलमुळे कॉन्सन्ट्रेशन फार कमी झालंय, एकाग्रता जी आहे ना ती फार कमी झालेली आहे. मग आपण म्हणतो की एकाग्रतेसाठी आता थोड्याशा काहीतरी गोष्टी केल्या पाहिजे, कारण की मोबाईल खूप, म्हणजे आजकाल मोबाईलने तुम्ही सेकंदाला गोष्टी चेंज होत आहे, स्क्रीनने बोट फिरवलं तरी. आणि त्याच्यामुळे काय होतं की मुलांचं लक्ष असं एकाग्र राहत नाही. हे बघितलं, एखादं साधं म्हणजे एक रीलची जर गोष्ट घेतली तर तो रील सुद्धा ते मुलं पूर्ण बघत नाही, लगेच पुढे नेत आहे. याच्यावरनं काय लक्षात येतं की त्यांचं एकाग्रता फार कमी झालेली आहे. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही वर्गामध्ये शिकवता आहे, एखादा पॅराग्राफ जरी सांगता आहे, त्याच्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन फार कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यामुळे जर शिक्षकाकडे काही शैक्षणिक साहित्य असेल, काही कृती करून दाखवणार असतील, त्याच्याकडे वेगळ्या प्रकारच्या काही क्लुप्त्या असतील, तर मुलांचं लक्ष त्यांच्याकडे जाणार आहे आणि मग मुलं लक्ष देणार आहे. मग त्यांना त्याच्यातनं गोष्टी थोड्याशा सोप्या जातील. हे आव्हानात्मकच काम आहे, कारण 45 मिनिटं त्यांना खेळून ठेवणं आणि त्यांचं लक्ष त्यांना कॉन्सन्ट्रेट करायला लावणं, तो विषय तेवढ्या सोप्या पद्धतीने त्यांना समजून सांगणं, हे खरं शिक्षकाचं आव्हानात्मक. कारण की आता 45 मिनिटांमध्ये आहे, विद्यार्थी वर्गामध्ये जर आपण 50 विद्यार्थी जरी म्हटले तर 50 विद्यार्थी, प्रत्येक विद्यार्थी 50 प्रकारचे असतात.
म्हणजे 5 विद्यार्थ्यांचं एकदम कॉन्सन्ट्रेशन असतं, ते एकदम व्यवस्थित लक्ष देतात. तुम्ही काय शिकवताय, प्रत्येक काही प्रश्न विचारला तर ते हो. तुम्हाला प्रतिक्रिया देणार आहे. देणार आहे. काही मुलांच्या डोक्यामध्ये वेगळे प्रश्न चालू असतात. त्या सगळ्या मुलांचं 50च्या 50 मुलांचं लक्ष आपल्याकडे असलं पाहिजे. त्याच्यासाठी मग आता जेवढं आपल्याला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटींच्या माध्यमातून म्हणा किंवा तुमच्या शिकवण्यातनं तुम्ही अशा पद्धतीने शिकवलं पाहिजे की त्यांचं लक्ष आपल्याकडे आलं आणि पाहिजे. अभ्यासातही लक्ष. हम्म. निश्चितपणे मॅडम, आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. तुम्ही ज्या पद्धतीने ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना घडवतायत आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली काही संशोधक घडू, काही गणित तज्ञ घडू, याच आमच्या शुभेच्छा आहेत. तर या होत्या प्राध्यापिका प्रीती पवार मॅडम, ज्या सिन्नर तालुक्यातल्या आहेत आणि आपले विद्यार्थी हे आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये नेहमी पुढे राहावेत यासाठी त्या नेहमी प्रयत्न करत असतात. त्यांनी आता त्यांच्या मुलाखतीमधून सांगितलं की त्यांच्या विद्यार्थ्यांच्यासाठी किंवा ते विद्यार्थी विज्ञान आणि गणित विषयामध्ये कशा पद्धतीने प्रगती करू शकतील याकरता त्या स्वतः काही ऍक्टिव्हिटीज राबवत असतात. मग विज्ञान प्रदर्शन असेल, सराव परीक्षा असेल, यामध्ये ते विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतात आणि शाळेबरोबरच विद्यार्थ्यांचीही गुणवत्ता वाढीसाठी त्यांचे नेहमी प्रयत्न असतात. आणि म्हणूनच माय महानगरचा नाशिक आयकॉन पुरस्कार त्यांना देताना आम्हाला मनस्वी आनंद होतोय. मॅडम, आम्ही तुमचं खूप खूप अभिनंदन करतो की नाशिक आयकॉन पुरस्कारासाठी आम्हाला सार्थ अभिमान वाटतो की आपली निवड झाली. आणि निश्चितपणे आपला हा शिक्षणाचा जो हा प्रवास आहे तो आता तुमचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळत राहो. धन्यवाद. धन्यवाद.